या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. काही ठिकाणं आपल्याला परत बोलावतात. मी त्या घरात परत जाणार नव्हतो, पण काही प्रश्न उत्तरांशिवाय राहिले होते. आणि काही आवाज डोक्यातून जात नव्हते. यावेळेस मी एकटा नव्हतो. माझ्यासोबत एक स्थानिक माणूस होता. तो घरात येणार नव्हता, फक्त बाहेर थांबणार होता, कारण गावात कुणीही त्या घरात पाऊल टाकत नाही. रात्रीची वेळ, तेच घर. काही बदललं नव्हतं, पण मला वेगळं वाटत होतं, जसं मला कुणीतरी ओळखत होतं. दार उघडलं. ह्यावेळेस किल्ली होती. मी आत पाऊल टाकताच दार मागे बंद झालं. मी थांबलो नाही. रेकॉर्डर सुरू केला. ह्यावेळेस मी ऐकायला नव्हतो, मी विचारायला आलो होतो. मी हळूहळू वरच्या मजल्यावर गेलो. तीच जागा जिथून पहिल्यांदा आवाज आला होता. मी बोललो नाही, फक्त थांबलो. मग कुणीतरी चालल्यासारखं वाटलं. माझ्या मागे नाही, माझ्या शेजारी. ते दिसत नव्हतं, पण मला कळत होतं ते कुठे आहे. खोलीतली हवा जड झाली. तू कोण आहेस? इथे. तो आवाज भयानक नव्हता. तो गोंधळलेला होता, जसं कोणीतरी खूप दिवस अडकून पडलंय. खोलीच्या एका कोपऱ्यात एक लहान दरवाजा होता. मी आधी पाहिलाच नव्हता. तो उघडला. आत लहानशी जागा होती, रिकामी, पण भिंतीवर खुणा होत्या, नखांनी केलेल्या. बाहेर आई. तो मुलगा इथे हरवला नव्हता, तो इथे लपला होता, आणि कोणी त्याला सापडलं नाही. मी बाहेर पडलो. दार उघडं होतं. बाहेरचा माणूस माझ्याकडे पाहत होता. तो काही विचारत नव्हता. काही आत्मे वाईट नसतात, ते फक्त विसरलेले असतात. पण जे विसरतात ते कधीकधी सर्वात धोकादायक ठरतात. पुढच्या एपिसोडमध्ये मी त्या घरात एक गोष्ट करणार आहे, जी मी कधीच करत नाही. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.